नमस्कार मित्रांनो, मी सुजित देशपांडे. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स A to Z पॉडकास्टच्या नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टचा विषय खूप नाजूक आहे. रिलेशनशिप आणि स्पिरिच्युअलिटी यांचा परस्पर संबंध कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत अभिजित जाधव यांच्याकडून. अभिजित जाधव हे एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत. टॅरो, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी यामध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे. सातारा आणि कोल्हापूर येथे कार्यरत असलेले अभिजित जाधव लोकांना त्यांच्या डेस्टिनीशी अलाइन व्हायला मदत करतात. कशी ते जाणून घेऊया. अभिजितजी, वेलकम टू आवर पॉडकास्ट. अभिजितजी, मला सांगा, आता आपण बघितलं तर महाराष्ट्र, आता मी रिसेंट न्यूज पाहिली, महाराष्ट्र हा घटस्फोटाच्या बाबतीत नंबर 1 झालाय. एकाने दुर्दैवाची पण गोष्ट आहे. पण मग जे आपण म्हणतो अध्यात्म म्हणतो, तर अध्यात्माचा आणि प्रेमसंबंध टिकवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो? ओके, फर्स्ट गोष्ट आपण बघूयात, अध्यात्म म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय. माझं मास्टर मैत्री दादेश्रीजी म्हणतात, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म ही खूप सोपी गोष्ट आहे. सिम्पल वर्डपेक्षा स्पिरिच्युअलिटी सिम्पल आहे. ओके. अध्यात्म म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, की तुम्ही सिम्पल असणं, ऑथेंटिक असणं. आता जर रिलेशनशिपच्या बाबतीत आपण बघतोय तर होत आहे काय, जर आपण विचार करतो की एक गोष्ट नाही आपल्या मनासारखी झाली की आपण म्हणतो की समोरचा माणूस टॉक्सिक आहे. करेक्ट. तो माणूस आपल्या एक्सपेक्टेशन्स मीट करत नसतील तर तो माणूस म्हणतो आपण टॉक्सिक आहे, रिलेशनशिप टॉक्सिक आहे. जर आता आध्यात्मिक दृष्टिकोनाने याचा विचार करायचा झाला तर आपण हा विचार करतो की तो माणूस, हा विचारच नाही करत आहे की तो माणूस असा का वागतोय, की त्याच्यामध्ये, कारण की हा तोच माणूस आहे ना ज्याच्याबरोबर आपण लग्न केले, त्याच्याबरोबर आपण प्रेमात पडलो, आणि ती गोष्ट ज्यावेळेस निभवायची वेळ येते त्यावेळेस तो माणूस सडनली का बदलतो हा आपण बॅकएंडला विचार नाही करत. आपण आपल्या दृष्टीने पावलं उचलतो, काहीतरी निर्णय घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मग अध्यात्म काय म्हणतात, ज्यावेळेस तुमचं रिलेशनशिप अशा गोष्टींमध्ये अडकलंय किंवा तुम्हाला कळतंय की रिलेशनशिप सगळ्या गोष्टी करतोय पण आपण हॅपी नाही होते, तर मग कुठेतरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये स्टक आहे. आणि रिलेशनशिपमध्ये स्टक हे कधी कळू शकतो तुम्हाला, एकतर तुम्ही अवेअर झाला तर तुम्हाला कळेल, आणि ते अवेअरनेस नसेल तर तुम्हाला काहीतरी जाणवेल की काहीतरी गडबड होती आपल्या डेली लाईफमध्ये. त्या टाईममध्ये तुम्ही विचार करा की काय होतंय नक्की. तुम्ही तुमच्या बरोबर बसा, तुम्ही ज्या आराध्य देवतेला मानताय, ज्या डिवाइन फॉर्मला मानताय त्याच्याबरोबर बसा आणि मग विचार करा की काय होतं. ते डिवाइन फॉर्म तुम्हाला उत्तर देईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतंय की आपण आता ह्याला रिझॉल्व्ह कसं करायचंय, तर पहिली गोष्ट तुम्ही एक्सप्रेस करायला शिका. बरोबर. कंप्लेंट करायचं नाहीये, त्याच्यामध्ये पास्ट स्टोरीज मध्ये नाही जायचं की बाबा यानं असं केलं त्यानं तसं केलं. याच्या दरम्यान आपण फोकस यावरच करायचं की आपण एक्सप्रेस करायचं. त्या टाइम मध्ये तुमचं एक्सप्रेस करायचं म्हणजे काय, तर त्या टाइम मध्ये आपले इमोशन्स जे आहेत त्या टाइमचे त्या समोरच्या व्यक्तीला कळाले पाहिजे. तुम्ही हॅपी फील करताय, चिडचिड वाटतेय, तुम्हाला काही एक्सपेक्टेशन्स आहेत, ते सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्रेस करायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस त्या एक्सप्रेस होतात त्या मोमेंटला तुमची हिलिंग चालू व्हायला सुरुवात होते. ओके. मग ज्यावेळेस हिलिंग होते त्यावेळेस तुम्हाला वे मिळतो, युनिव्हर्सला कळतं की आता याच्यामध्ये आपण काहीतरी इंटरव्हेन्शन आणलं पाहिजे. मग ते काउन्सिलर थ्रू असेल, थेरपिस्ट थ्रू असेल, डिवाइन इंटरव्हेन्शन असेल, तुम्ही कुठल्या हिलरकडे जात असाल, कुठल्या रीडरकडे जात असाल, त्या टाइममध्ये ती गोष्ट व्हायला सुरुवात होते. आजकाल रिलेशनशिपमध्ये होत आहे असं की खूप लोक तडकाफडकी निर्णय घेतात, जास्त विचार नाही करत आहेत, आणि एक्सपेक्टेशन्स आपण समोरच्या माणसाकडून खूप जास्त ठेवतोय, त्याचा प्रॉब्लेम होतो. करेक्ट. याच्यात तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे हा थोडासा सिलेबस बाहेरचा प्रश्न आहे, पण याच्यात तुम्हाला असं वाटतं का की एक जोडपं आहे, त्याच्या आजूबाजूची लोक ते नातं टिकावं ह्यापेक्षा ते कसं तुटेल, कसं ती लोक लांब होईल याच्यासाठी सध्या जास्त प्रयत्न करताना दिसतात? की एखाद्या मैत्रिणीला येऊन म्हणली की माझ्या संसारात असं असं चाललंय, तर तिचा सल्ला त्याला समजून घे किंवा ऐकून घे असा नसतो, तर हा सोडून दे, मग काय त्याच्यात एवढं, हा असा असतो जनरली. आता आपण या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, आपण तेच ऐकण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला जे ऐकायचं. बरोबर. आणि एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली त्याच्यावर आपण कॉन्टेम्प्लेट करत नाहीये की आपण का नाही का आपण ही गोष्ट करायची किंवा काय. मग आपण ब्लाइंडली ट्रस्ट करतो. ज्यावेळेस ब्लाइंडली ट्रस्ट करताना आपण हा विचार केला पाहिजे ती त्याची एक्सपर्टीज आहे का, तो त्यासाठी योग्य व्यक्ती आहे का, तो काउन्सिलर आहे का, तो थेरपिस्ट आहे का. एक रॅन्डम व्यक्ती एखाद्याचं ऑपरेशन नाही करू शकत. मग एखादा रॅन्डम व्यक्ती तुमच्या रिलेशनशिप बाबतीत कसा डिसिजन. बऱ्याच वेळा काय होतं,
अनमॅरिड व्यक्ती मॅरिड व्यक्तीला सल्ला देते की तू वेगळी हो त्याच्यापासून. मग याच्यामध्ये काय होत आहे की आपल्याला कळत नाहीये की आपण काय करतो. या टाइम मध्ये आपण फक्त ब्रेनचं ऐकतो. बरोबर. आणि अशा ज्यावेळेस रिलेशनशिपच्या गोष्टी येतात त्यावेळेस आपल्याला आपल्या हार्टचं ऐकणं गरजेचं. आपलं ब्रेन, हार्ट आणि ब्रेनचं एक सिंक झालं पाहिजे, तर ती गोष्ट आपल्याला इझिली अप्रोच होऊ शकते किंवा आपण काय डिसिजन घेतला पाहिजे. कारण की तुमच्या हार्ट सेंटरमध्ये, तुमच्या हार्टमध्ये डिवाइन राहतं. हर आत्मा में परमात्मा होता म्हणतात, त्यामध्ये तो वाला प्रकार होता. आणि आपण आपल्या डिवाइन फॉर्मची कनेक्ट नाही करत आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होतात. माझे मास्टर म्हणतात की हे सफरिंगचं सगळं कारण आहे ते लॅक ऑफ लव्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रेम द्यायला सुरुवात करता त्यावेळेस आपोआप तुम्हाला प्रेम मिळायलाही सुरुवात करतो. आता होतं काय की एखादा माणूस आपल्याशी वाईट वागतोय, एखादा माणूस आपल्याशी खराब बोलतोय, आपल्याला ह्युमिलेट करतोय, त्या टाइममध्ये तो आपल्याला ओरडतोय, त्या टाइममध्ये आपण पण तसाच रिस्पॉन्स त्याला करतो. जर तो आपल्यावर चांगलं करत असेल तर आपण चांगलं करतो, पण ज्यावेळेस तो आपल्याबरोबर वाईट करतोय त्यावेळेस कुठेतरी आपण अजून थोडं वाईट करण्याचा प्रयत्न करतो आणि गोष्टी मिझरेबल होतात. त्यावेळेस स्पिरिच्युअलिटी असं म्हणते त्याला ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, त्याला एक्सप्रेस होऊ द्या आणि मग गोष्टी ठरवा. थोडा पॉज घ्या, थोडं आत आपलं इंट्रोस्पेक्शन होऊ द्या, थोडं रिफ्लेक्शन बऱ्याचशा गोष्टींचं आहे ते कमी झालं पाहिजे आणि ते इंट्रोस्पेक्शन पॉसिबल होऊ शकतं. सो ती गोष्ट आपल्याला हेल्पफुल ठरू शकते. ओके. आणि एक सध्या एक वर्ड खूप यूज होतो, कार्मिक कनेक्शन. ओके. ज्याला आपण कर्मसंबंध म्हणतो, कर्मयोग म्हणतो. आता ते जोडप्यांमध्ये कसं वर्क होतं किंवा ते खरंच ह्या गोष्टी असतात? ओके. सो ह्या प्रत्येक ह्या पृथ्वी तलावर तुम्ही ज्या माणसाला भेटता त्याच्याबरोबर आपलं काही ना काहीतरी कार्मिक ऋणानुबंध असतो. ओके. आता ज्यावेळेस रिलेशनशिपमध्ये आपण बघितलं जातं त्यावेळेस कार्मिक रिलेशनशिप असे असतात की जे तुम्हाला काहीतरी टीच करायला आले असतात. त्या माणसाबद्दल आपल्याला ओढ असते, सगळ्या गोष्टी असतात, पण ज्यावेळेस आपण त्या माणसाच्या जवळ जातो त्यावेळेस तो माणूस अजून थोडा डिफरंट बिहेव करायला सुरुवात करतो, ज्याच्या कारणाने आपण थोडे हर्ट होतो, थोडा जास्त त्रास होतो. ते रिलेशनशिप तुम्हाला एक लेसन देण्यासाठी आलेलं असतं आणि तो लेसन जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तो त्रास वाढत असतो. त्यामुळं कार्मिक कनेक्शन हे प्रत्येक रिलेशनशिप बरोबर असतात. पण ज्यावेळेस तुम्ही एक हजबंड वाईफचं रिलेशन बघताय किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं रिलेशन बघताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पेन, सफरिंग, हर्ट होत असेल तर खूप जास्त चान्सेस आहेत की ते रिलेशन कार्मिक असू शकतं, जे तुम्हाला काहीतरी शिकवायला आलं. आणि ज्यावेळेस तुम्ही तो लेसन लर्न करता तर माणूस सडनली तुमच्या लाईफमधून एक्झिट घेतं आणि मग एक वेगळा लर्निंग चालू होतं. आणि इन बिटवीन जर तुम्ही त्या रिलेशनशिपमधून वेगळे झालात आणि तो लेसन तुम्ही लर्न नाही केला आणि तुम्ही डिरेक्टली नवीन रिलेशनशिपमध्ये जम्प केलात तर माणूस बदलतो पण तो लेसन रिपीट होतो आणि तो थोडा अजून हार्डर होतो. ओके. सो कार्मिक रिलेशन्स जवळजवळ सगळ्यांबरोबरच आपण ज्या लोकांना भेटतोय, आता आपण जे बोलतो ते सुद्धा कुठेतरी ऑलरेडी डेस्टाइन्ड आहे, ऑलरेडी प्री प्लॅन्ड आहे. सो सगळ्यांबरोबर कार्मिक रिलेशन्स असतात माणसाचं. फक्त आता आपण काय लेसन त्यातून घेतोय तसं आपल्याला काय शिकवायला आलं हे गरजेचं आहे, ते जाणून घ्या. अध्यात्म हे प्रेमातला संघर्ष कमी करण्याला मदत करतं की फक्त रील्स पुरतं आणि तात्पुरतं मनाला एक शांतता मिळण्यापुरतंच असतं? अध्यात्म आहे ना तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक गोष्टीला मदत करतं. अध्यात्म म्हणजे काय की तुम्ही जसे आहात तसे ऑथेंटिक असणं म्हणजे आध्यात्मिक असणं आहे. आध्यात्मिक असण्यासाठी तुम्हाला माळा घ्यायची गरज नाहीये, जप करायची गरज नाही, इकडे तिकडे जायची गरज नाहीये. तुम्ही जसे आहात, ज्या सिच्युएशन मध्ये आहात ते म्हणजे अध्यात्म. तुमचं बेटर व्हर्जन म्हणजे ते अध्यात्म आहे. सो ज्यावेळेस तुम्ही प्रेम या गोष्टीला किंवा रिलेशनशिप या गोष्टीला अध्यात्माच्या दृष्टीने बघता त्यावेळेस हे तुम्हाला ग्रो करण्यासाठी असतं, लाईफचं लेसन देण्यासाठी असतं. आणि ज्याचा तुम्ही क्रक्स बघाल त्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस रिलेशनशिप स्पिरिच्युअल होतात, ज्यावेळेस स्पिरिच्युअली तुम्ही अलाइंड होता ते प्रत्येक रिलेशनशिप तुम्हाला लाईफमध्ये ग्रो करतं, इव्हॉल्व करतं, फ्री करतं. कारण की लव्ह इज द ओनली व्हायब्रेशन की जे मिरेकल्स क्रिएट करू शकतं. या युनिव्हर्सची लँग्वेज लव्ह आहे. या युनिव्हर्स रिस्पॉन्ड लव्हने करतं. लव्ह हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. या जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे ती प्रेमाने खूप लवकर मिळवता येते. आणि श्रीकृष्णाची ताकद जशी राधा आहे तशी राधाची ताकद प्रेम आहे. सो राधा ऑपरेट प्रेमा थ्रू करते. आणि जर आपण श्रीकृष्णाला मिळवायचं असेल तर आपण राधेचा जप करू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला राधा आणि या दोन्ही ह्या गोष्टी पाहिजेत तर आपण श्रीकृष्णाला मिळवू शकतो. श्रीकृष्णाला आणि राधा हे डिवाइन लव्हचं प्रतीक आहे. याच्यामध्ये प्रेम आहे, त्याग आहे,
या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या मदत करत असतात आपल्याला. सो स्पिरिच्युअलिटीमध्ये ना आपण लाईफमध्ये इव्हॉल्व्ह व्हायला शिकतो. मग प्रेम असो किंवा अजून कुठलेही असो, बिझनेस रिलेशनशिप असो, जॉब असो, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्पिरिच्युअलिटी आणली तर ते प्रत्येक गोष्ट इव्हॉल्व्हच होत असते. ओके सर, संशय हा कुठल्याही बाबतीत, रिलेशनशिप बाबतीत असतो, बिझनेसमध्ये असतो, इतर कुठल्या बाबतीत असतो, तो विषासारखाच असतो. हा संशय कमी करण्यासाठी कुठली आध्यात्मिक मेथड कामाला येऊ शकते? संशय कमी करायचा असेल ना, पहिल्यांदा एक गोष्ट विचार करायचा की आपण कुठल्या अँगलने ती गोष्ट बघतो. आपण ती ऐकली आहे, आपण ती बघितली आहे गोष्ट, किंवा आपल्याला कुणीतरी सांगते, आपण दुसऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट बघतोय का, ही गोष्ट बघितली पाहिजे. कारण होतंय का, जर आज एक एक्झाम्पल आठवतं आता, जर मी नंबर 6 बघत असेल तर तो माझ्या एंडनी 6 दिसतोय, तुझ्या एंडनी तो 9 दिसतोय. सो मग आणि ज्यावेळेस आपण टॉप अँगलने बघू तर कळतंय की तो 6 आहे, आणि मग आपल्याला असं वाटतं की हाही माणूस बरोबर आहे, तोही माणूस बरोबर आहे. ज्यावेळेस संशय येतोय असं वाटतंय की ज्यावेळेस, आणि त्या गोष्टीमुळे रिलेशनशिप स्टेबल नाहीये असं वाटतं, त्या टाइममध्ये क्लिअर कम्युनिकेशन आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लिअर कम्युनिकेशन करता, जे तुमच्या हार्टमध्ये आता एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस हिलिंग सुरुवात होते. ओके. आणि हे एक्सप्रेस तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत करू शकता. तुम्हाला क्लॅरिटी नाही मिळत तर तुम्ही तुमच्या डिवाइन फॉर्म बरोबर एक्सप्रेस करू शकता, जेणेकरून अजून लाईफमध्ये ग्रोथचे चान्सेस तुम्हाला मिळतात. सर, सध्याची आपली जी तरुणाई आहे, म्हणजे आमची जनरेशन म्हणा, आमच्या नंतरची जनरेशन जास्त, पण ब्रेकअपमुळे खूप खचून जाते, हार्टब्रेकमुळे खूप खचून जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ब्रेकअपकडे कसं बघता तुम्ही? ओके, जसं आपण म्हटलं ना की प्रत्येक रिलेशनशिप एक कार्मिक आहे. ज्यावेळेस ब्रेकअप होतं किंवा हार्टब्रेक होतं, त्यावेळेस माणसाने विचार केला पाहिजे की आपण या रिलेशनशिपमध्ये असताना आपण ग्रो झालो का, आपण इव्हॉल्व्ह झालो का, आपण कमी झालो, आपण डाऊनग्रेड होत गेलो. ज्यावेळेस ब्रेकअप होतंय, हार्टब्रेक होतं, स्पिरिच्युअली याला कसं बघणार, तर ह्या रिलेशनने तुम्हाला काय शिकवलं, किंवा या क्लोजरमुळे तुम्हाला कुठल्या नवीन अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या, या गोष्टी बघा. कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस हे ब्रेकअप होतं आहे, तुमचं हार्टब्रेक होतं, त्यावेळेस कुठला तरी ट्रॉमा एक्सपोज झालेला आहे. तुमचं पास्ट रिलेशनशिप ट्रॉमा असेल, पास्ट लाईफ ट्रॉमा असेल, त्या गोष्टी हील होण्यासाठी गरजेच्या होत्या. त्यामुळे तो माणूस तुमच्या लाईफमध्ये आला आणि मग ती ब्रेकअप सारखी सिच्युएशन्स क्रिएट झाली. त्यानं त्या ट्रॉमासाठी तुम्हाला एक डोअरवे ओपन करून दिला. आता हिलिंगला एक नवीन स्पेस तयार झाली. ज्यावेळेस तुम्ही ब्रेकअप किंवा हार्टब्रेकचं रिलेशनशिप थ्रू हिलिंग करायला जाता, वेगवेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज वापरता, त्यावेळेस तुम्हाला तुमची नव्यानं ओळख होते, तुम्हाला अजून स्ट्रेंथ मिळते. त्यामुळे स्पिरिच्युअली ही खूप चांगली गोष्ट आहे की बाबा तुम्हाला वाटतंय की आपण बऱ्याचशा गोष्टींना अजून नवीन एक्सप्लोअर करू शकतो. आपले स्ट्रेंथ आपल्याला कळतात, कारण की तुम्ही ज्या व्हलनरेबल सिच्युएशन्समध्ये असता, त्यानंतर तुम्ही बाहेर पडता, त्यावेळेस तुम्ही एक वेगळी स्ट्रेंथ घेऊन बाहेर पडता, ज्यावेळेस तुम्ही त्याला स्पिरिच्युअली बघायला प्रयत्न केला. आणि जो अलोननेस असतो, जो लोनलीनेस असतो, त्या टाइममध्ये तुम्हाला क्रिएटर किंवा डिवाइन फॉर्म सांगत असतो की तू अलोन नाहीयेस, ही करेक्ट वेळ आहे की तुला गो विद इन, हा वाला सिग्नल असतो तुझा की तू आज जा, तुझ्यात किती पोटेन्शियल आहे ते बघ. आणि हे पोटेन्शियल या ना त्या कारणास्तव मागं पडत होतं, आणि त्यासाठी ही सिच्युएशन्स क्रिएट कराव्या लागल्या, आणि ही सिच्युएशन्स क्रिएट झाली, त्यामुळे तुला एक बेटर व्हर्जन तुझं मिळणार. सो त्यासाठी त्याचा उपयोग. याच्यात एक कुठली अशी गोष्ट असते की न दिसणारी एक सुपर पॉवर आहे जी नेहमी आपल्याला एक हेल्प करत असते. सो तुमचा डिवाइन फॉर्म आहे ना 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल असतं, तर तुम्हाला ऐकत असतं. फक्त प्रॉब्लेम आहे की आपण कम्युनिकेट करतोय का, हा प्रॉब्लेम. सो डिवाइन फॉर्म कुठलंही असेल, ते काही एक्सपेक्ट नाही करत आहे तुमच्याकडून. तुम्ही फक्त कम्युनिकेट करा त्यांच्याशी, तुमच्या डेली गोष्टी सांगा, तुमचा हॅपीनेस शेअर करा, जॉय शेअर करा, सॅडनेस शेअर करा, वर्कलोड शेअर करा, की बाबा तुम्हाला जे हेक्टिक होतं त्या गोष्टी शेअर करा, जे हेवी होतात त्या गोष्टी शेअर करा. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर करता त्यावेळेस बाय डिफॉल्ट तुम्हाला लाईट फील करायला सुरुवात. जे काही आतमध्ये आहे ते बाहेर काढणं गरजेचं. कदाचित त्याचमुळे सर आपल्याला लहानपणी रोजनिशी लिहायला सांगायचं, ते इनडायरेक्टली एक वेगळं कारण त्याच्यामध्ये हे असू शकतं. आणि ज्यावेळेस ब्रेकअपच्या गोष्टी होत आहेत किंवा काय आहे, त्यावेळेस तुम्ही जर्नल करा की कुठले थॉट्स आहेत जे आपल्याला त्रासदायक ठरले, कुठल्या मिस्टेक्स आहेत त्या त्रासदायक ठरल्या, आणि त्या रिपीट करू नका. कारण की ज्यावेळेस फर्स्ट टाइम होतात त्यावेळेस तर मिस्टेक आहे, नेक्स्ट टाइम होतं त्यावेळेस ती चॉईस बनलेली असते, तो डिसिजन बनलेला असतो. सो तिथून तुम्ही वाईजली चूज करा, वाईजली डिसाईड करा
एखाद्या नवीन रिलेशनशिपमध्ये जम्प करण्याआधी थोडा विचार करा की बाबा आपण कुठल्या गोष्टी आता रिपीट नाही करायच्या, आपण अजून इव्हॉल्व कसं व्हायचं यावर आपण फोकस करायचं इथून पुढे. करेक्ट. सर, प्रत्येक नात्यात एक फेज येते असे म्हणतात. माझं लग्न झालं त्यामुळे मी झालं नाही, त्यामुळे मी ते अनुभवले नाही अजून. एक फेज अशी येते असं म्हणतात की एक 4-5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी आपण बघतो की आजकाल लोक नाविन्य शोधायला लागलेत. त्याच्यामुळे एक वेगवेगळ्या फॅन्टसीज क्रिएट व्हायला लागल्यात आणि त्या येतात. याकडे कसं बघावं आमचं? ज्यावेळेस लोक नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेस असं होतं की ते त्यांच्या रूट कनेक्टेड नाही आहे, त्यांचे रूट्स थोडे डिस्टर्ब आहेत. त्या रिलेशनशिपमधले जे बेसिक आपण जे म्हणतो ना लव्ह, केअर, या गोष्टी डिस्टर्ब आहेत. सो त्यावर त्यांनी फोकस केला पाहिजे की प्रत्येक पार्टनरने सिग्निफिकन्स आणि इम्पॉर्टन्स ह्या दोन्ही गोष्टी त्यांना दाखवून दिल्या पाहिजे. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींनी दाखवून दिल्या पाहिजेत की जर तुम्ही त्या दाखवत असाल तुमच्या पार्टनरला तर तुम्हाला नाविन्य शोधण्याची गरज नाही पडत. बरोबर. सो आपण काय करतोय, आपण वर्कला प्रायोरिटी देतोय आणि दुसऱ्या गोष्टींवर मग आपण फोकस नाही करत. मग जेवढं आपण प्रायोरिटी रिलेशनशिपला पण देऊ, वर्क लाईफ पण बॅलन्स करू, ह्या गोष्टी करा. आणि जे तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत ना ते थोडं अजून क्लिअर वेमध्ये तुमच्या पार्टनरला सांगा. कधी कधी कसं होतं, एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होता की माझा बर्थडे नाही लक्षात राहिला. सो तो कदाचित तो सीईओ असेल कंपनीचा आणि कदाचित त्याला राहत नसेल लक्षात. मग त्यावेळेस तुम्ही एक्सपेक्टेशन्स करा की तो सीईओ आहे आणि त्याला कदाचित एवढ्या मीटिंगमध्ये नाही लक्षात राहिलं. मग तुम्ही स्वतः फोन करून सांगा की बाबा आज माझा बर्थडे आहे आणि आय नीड सरप्राईज. बरोबर. आणि पार्टनर आहे तर ते सांगायला कमीपणा किंवा वाटलं नाही पाहिजे की आपण प्रत्येक जण या थॉट प्रोसेसमध्ये असतो की त्याने आपोआप ओळखले पाहिजे. आणि कदाचित आपली एक एक्सपेक्टेशन असते की आपल्याला लाविश कार पाहिजे, लाविश बंगला पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग त्यासाठी त्याला काम करावं लागणार. मग त्यावेळेस तुम्ही नाही म्हणू शकत की तुम्हाला घरी बसून त्याने सगळ्या गोष्टी आणून दिल्या पाहिजे, त्याला काम करायला जायचं आहे. तर मग ह्या छोट्या गोष्टी राहणं. मग तुम्ही सेट करा की कोणत्या एक्सपेक्टेशन निगोशिएबल आहेत, कोणत्या नॉन निगोशिएबल आहेत, आणि मग त्या क्लिअरली कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करा. कम्युनिकेशन आणि एक्सप्रेशन ह्या दोन गोष्टी तुम्ही ठेवल्या तर त्या खूप गोष्टी इझी होतात. आता कम्युनिकेशन मध्ये काय होतं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगू शकता, पण एक्सप्रेशन मध्ये तुम्ही डिटेलमध्ये सांगा की हे असं असं होतं. एखादा थॉट तुम्हाला येतो, एखादी फिलिंग जी त्रासदायक ठरतीये, एखाद्या सफरिंग मधून तुम्ही जाताना, तो वेळ काढा, त्या माणसाला ती गोष्ट सांगा. कदाचित त्याला सोल्युशन माहित नसेल पण तो ऐकून घेऊन तुम्हाला बरं वाटू शकतं. सो ती गोष्ट ठेवा. आणि लिसनिंग सुद्धा अशा पद्धतीचं ठेवा की समोरच्याला वाटलं पाहिजे की काहीतरी समोरचा माणूस ऐकतोय. भले तुम्ही 5 मिनिटं त्या माणसाला ऐका, पण ते तेवढे 5 मिनिटं त्याच्यावर फोकस ठेवून ऐका, तेवढ्या टाइम मध्ये त्याच्याबरोबर प्रेझेंट. हल्ली प्रॉब्लेम हा होतो की समोरचा माणूस ऐकतो पण त्याच्या डोक्यात क्लिअर असतं की मला ह्याला करेक्ट करायचंय आता. हा, आजकाल ऐकणं नाहीये. हा, आजकाल आपण ऐकतो रिप्लाय करण्यासाठी. करेक्ट. आपण ऐकतो त्याचं माणसाला समजून घेण्यासाठी नाही. सो ज्यावेळेस तुम्ही त्या माणसाला समजून घेण्यासाठी ऐकता ना, त्यावेळेस ऑटोमॅटिकली एक पार्ट तुमचा हील होतो. बरोबर. त्यामुळे ती गोष्ट पण लिसनिंग, कम्युनिकेशन, एक्सप्रेशन या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याला स्पेशल कोर्स करण्याच्या गोष्टी नाही, ह्या तुम्ही लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या, डेली लाईफमध्ये थोडं अवेअर राहून या गोष्टी केल्या की खूप गोष्टी इझी होतात. आणि लाईफमध्ये सगळंच मिळतं असंही होत नाही. त्यामुळे मला वाटतं त्या एक लाईन आहे की सगळंच मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली, असे कोणीच हात जोडले नसते. कारण एक्सपेक्टेशन आहेत ना माणसाच्या, देवाकडूनही पूर्ण नाही. करेक्ट. एक पूर्ण झाले की दुसरी आपण लगेच सांगतो 99चा फेरा आपण म्हणू शकतो की 100 करायचे. हा, ती कंटिन्यू ते होत राहते. त्यामुळं एक रिलेशनशिप मध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही आपण 100% हॅपीनेस नाही देऊ शकत. बरोबर. 100% तो माणूस आपल्याकडून सॅटिस्फाय नाही होऊ शकत, कारण की रोज एक्सपेक्टेशन्स वाढणारच आहेत. त्यामुळं हा प्रयत्न हाच ठेवायचा की आपण आपल्या बाजूने बेस्ट देण्याचा प्रयत्न करूयात. आणि इंटरनली दोघांनी सुद्धा, त्या रिलेशनशिप मधल्या दोघांनी सुद्धा त्यांच्या डिवाइन फॉर्म बरोबर थोडं कनेक्ट असणं गरजेचं, कारण की ते कनेक्शन, ते कम्युनिकेशन डिस्टर्ब असेल ना, लाईफमध्ये खूप गोष्टी डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतात. सर, कनेक्शन बद्दल तुम्ही म्हणालात, तर अशी कुठली गोष्ट आहे का की आपण, किंवा अशी कुठली मेथड आहे का अध्यात्मात की आपण आपल्या पार्टनर सोबत सिंक करू शकतो? अशी स्पेशल मेथड नाहीये, एकच आहे की तुम्ही क्लिअरली एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न. त्या एक्सप्रेशनमध्ये
कंप्लेंट्स ठेवू नका, त्यामध्ये एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. त्यामध्ये फक्त जे त्या मोमेंटला वाटतंय त्या गोष्टी फ्लो करण्याचा प्रयत्न करा. त्या मोमेंटमध्ये त्या गोष्टीमध्ये फ्लो होण्याचा प्रयत्न करा. समोरच्या माणसाला अजून एका वेगळ्या अंगाने आपण समजून घेऊ शकतो का याचा प्रयत्न करा. पर्स्पेक्टिव्ह थोडा बदलण्याचा प्रयत्न करा की काय एक्झॅक्ट होतंय त्या माणसाबाबतीत चेक करण्याचा प्रयत्न करा. सर, न्यूमरोलॉजी आणि ॲस्ट्रोलॉजी या दोन्हीमधून कम्पॅटेबिलिटी कशी बघितली जाते? न्यूमरोलॉजीमध्ये जर बघायचं झालं तर आपण कम्पॅटेबिलिटीसाठी वापरतो तुमची डेट ऑफ बर्थची पूर्ण टोटल बघतो. जर काही नंबर्स एकमेकांबरोबर कम्पॅटेबल आहेत, काही नंबर्स एकमेकांबरोबर नॉन कम्पॅटेबल आहेत. आपण एनिवी नाही म्हणणार, पण नॉन कम्पॅटेबल आहेत. सो मग असे नंबर्स बघायचे की जे एकमेकांबरोबर कम्पॅटेबल आहेत, तर मग त्या गोष्टीमध्ये तुम्ही आपल्याला हेल्प होऊ शकते. जसं नंबर 2 आणि नंबर 7 एकमेकांबरोबर कम्पॅटेबल आहेत, अशा गोष्टी आपण बघू शकतो. नंबर 1, नंबर 3 एकमेकांबरोबर कम्पॅटेबल आहेत. सो मग ती कम्पॅटेबिलिटी बघताना तुमची डेट ऑफ बर्थची पूर्ण टोटल करा, आपल्याला एक सिंगल डिजिट मिळेल तो, आणि समोरच्या पार्टनरची डेट ऑफ बर्थची सिंगल डिजिट, आणि ते चेक करायचं की त्यातून काय होतं. जर ॲस्ट्रोलॉजिकली विचार करायचा झाला मॅरेजच्या दरम्यान, की मग अष्टकूट मिलान म्हणून एक गोष्ट येते की जिथं 36 गुण जुळवले जातात, आणि मग त्यातून आपल्याला कळतं कम्पॅटेबिलिटी काय कशी राहणार आहे. आणि ही बेसिक गोष्ट आहे. त्याच्या पुढे सुद्धा कम्पॅटेबिलिटी चेक करण्यासाठी एक प्रॉपर पत्रिका जुळवली जाते. त्याचा चार्ट बघितला जातो, त्या समोरच्या व्यक्तीचा चार्ट बघितला जातो, त्याला लॉंग लाईफ आहे का, त्याचं वेल्थ स्टेज कशी आहे, किंवा त्याला कुठलं डिसीज नाही होणार आहे ना, किंवा काय, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आणि मग एक कम्पॅटेबिलिटी डिसाईड होते. पण या गोष्टी करता येतात की आपण कम्पॅटेबल राहून बघता येतात. एक गोष्ट आपल्याला करायची, या सगळ्या जरी गोष्टी केल्या ना तरी आपल्याला रिलेशनशिपमध्ये अवेअरनेस ठेवलं पाहिजे. कारण की खूपदा असं बघायला मिळतं की 36च्या 36 गुण मिळाले, पण ती गोष्ट त्या लोकांसाठी बोझ झालेला. तिथे असं होतं की मग तिथे ते लोक अवेअर नाही आहेत त्यांच्या गोष्टींमध्ये, आणि तेव्हा ज्योतिषशास्त्रावरती ब्लेम, त्यावेळेस ते ब्लेम होतं की ते लोक अवेअर नाही आहेत त्या गोष्टीमध्ये. आणि मग तो अवेअरनेस आला पाहिजे की बाबा जरी ह्या सगळ्या गोष्टी कम्पॅटेबल असतील तरी आपल्याला ते नातं टिकवण्यासाठी एफर्ट्स टाकायचे आहेत. कारण की हिंदीमध्ये असं म्हणतात, रिश्ते निभाई नाही जाते इनको निभाना पडता. सो ती वाली गोष्ट आपल्याला करायची. त्याच्यामध्ये ॲस्ट्रोलॉजिकली बऱ्यापैकी हेल्प होते आपल्याला, पण अवेअरनेस सुद्धा तितकाच गरजेचा. बरोबर. आणि तो असेल तर मग लाईफ अजून बेटर होत. करेक्ट. सर, लग्न हे फक्त लग्न आहे की एक हायर स्पिरिच्युअल जर्नी? सर, आपल्या वैदिक दृष्टीने बघितलं तर ज्यावेळेस माणूस एक संसार करतो तो एक अश्वमेध यज्ञ केल्यासारखं त्याला पुण्य मिळतं. मग याच्यामध्ये ना ज्यावेळेस लग्न होतं आणि त्याच्यामध्ये ह्या अश्वमेध यज्ञात आहे ना तुमच्या षड्रिपूंची, तुमच्या अहंकाराची आहुती दिली जाते आणि मग तो एक सुखी संसार होतो. ही एक सेक्रेट जर्नी आहे, एक मोठी स्पिरिच्युअल जर्नी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही इव्हॉल्व्ह होता, फ्री होता, लव्ह काय अंडरस्टँड करायला सुरुवात होता, आणि अल्टिमेटली तुम्ही एक हायर स्पिरिच्युअल स्टेट अटेन करू शकता. त्यामुळं ही नुसती प्रोसेस नाही आहे, ह्याच्यामध्ये लाईफचे प्रत्येक फेज तुम्हाला एका नवीन स्पिरिच्युअल जर्नीकडे घेऊन जाते. ज्यावेळेस तुम्ही लग्न होता, ज्यावेळेस मुलं तुमच्या आयुष्यात येतात, वेगवेगळ्या जबाबदारीच्या टप्प्यांमधून तुम्ही जाता ना, आणि त्या सगळ्या पार पाडता तुम्ही एक वेगळी स्पिरिच्युअल गोष्ट अटेंड करता, त्या वननेसकडे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता. त्यामुळं बऱ्याचशा सिस्टम्समध्ये हा बिलीफ आहे की ही एक सेक्रेट जर्नी. ज्यावेळेस ही होते ज्यावेळेस आपल्या वैदिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस असं होतं, ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस कित्येक देवदेवतांचे आशीर्वाद होतात, कित्येक रिच्युअल्स आपल्याकडे आधी केले जातात, आणि हे सगळे रिच्युअल्स आहेत ना अल्टिमेटली एका गोलसाठी आहेत की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत हा सगळा एक्सपिरियन्स करत तुम्ही क्रिएटरकडे माघारी जा. सो ही खूप सेक्रेट प्रोसेस आहे, खूप स्पिरिच्युअल जर्नी आहे, मोठी स्पिरिच्युअल जर्नी आहे. सर, आत्ताच तुमच्या जर्नीला पण एक सुरुवात झाली आहे. थोडा एक पर्सनल प्रश्न आहे, चॉईस तुमचा आहे उत्तर द्यायचं की नाही. येस. पण तुमचं आत्ताच लग्न झालंय, ही जर्नी तुमची आता सुरू झाली आहे नव्याने. तर वहिनींची काय रिॲक्शन असते? म्हणजे एवढं मॅच्युअर्डली अंडरस्टँड करणारा नवरा आपल्याला मिळालाय बाबा, भांडायची इच्छा होते तर भांडतही नाही, काय नक्की त्यांच्या बाजूने कसं आहे आणि तुम्ही कसं बघताय ती जर्नी सुरू झाली ती? अजून आहे ना या जर्नीचा विचार करता तेवढा एक्सप्लोरेशन नाही झालेला की अजून 1 मंथ झाला, आणि आत्ता
आम्ही दोघंही एकमेकांना अंडरस्टँड करण्याच्या Correct. फेजमध्ये आहोत की बाबा कसं काय गोष्टी होत आहेत वगैरे, किंवा माझी थोडी जर्नी वेगळी आहे, तिची जर्नी थोडी वेगळी आहे. सो मी दोन्ही जर्नी कशा सिंक होतील किंवा दोन्हीतून एक काय सुवर्ण मध्य काढता येतो या गोष्टीवर सध्या फोकस आहे. ओके. सर, मागे एक फोटो ठेवलाय तुम्ही, येस तुमचे गुरु आहेत ते, येस. त्यांच्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल आणि तुम्ही कसे तिथपर्यंत पोहोचलात किंवा ओके ही आवड कुठून निर्माण झाली अध्यात्माची मुळात? ओके. सो आवड त्यांच्याबद्दल खूप मोठी स्टोरी आहे त्यांच्याबद्दल येण्याची, पण मी सुरुवात सांगतो. अध्यात्माचं हा प्रवास कदाचित पास्ट लाईफपासून सुरू झालेला आहे. आणि अकल्ट सायन्सेसची सुरुवात मी ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस एक प्रोग्राम लागायचा 3 देवी या नावाचा. त्यावेळेस त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी, टॅरो आणि ॲस्ट्रोलॉजी या बेसिसवर प्रेडिक्शन्स केले जायचे, डेली लाईफचे प्रेडिक्शन्स केले जायचे. तो बघता बघता इंटरेस्ट आला. त्यानंतर हळूहळू ते गोष्ट एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. कॉलेज डेजमध्ये असताना खूप साऱ्या गोष्टी आल्या नवीन. ज्यावेळेस पॉकेट मनी मिळायची त्यावेळेस मी असे बुक्स घेऊन वाचायचो आणि मग त्या गोष्टी एक्सप्लोअर करत करत वेगवेगळे कोर्सेस केले. आणि हे जो फोटो तुम्ही म्हणताय त्याला आम्ही डिवाइन लाईट म्हणतो. ओके. हे माझे मैत्रीय दादाश्रीजी हे गुरु आहेत. ते स्वतः म्हणतात की मी गुरु नाहीये, मी तुमचा डिवाइन फ्रेंड आहे. ओके. आणि ते ॲज अ फ्रेंड म्हणून आम्हाला गाईड करत असतात. तुम्ही या डिवाइन लाईटला जे काही एक्सप्रेस कराल ते तुम्ही ज्या डिवाइन फॉर्मला बिलीव्ह करता तिथपर्यंत पोहोचतं आणि तिथून तुम्हाला तो गायडन्स मिळायला सुरुवात होते. आता यांची माझी भेट झाली डिसेंबर 2022 मध्ये. ओके. त्याचा एका यूट्यूब व्हिडिओ, इंस्टाग्राम शॉर्ट्सवर मी त्यांच्याबद्दल ऐकत होतो कुणाकडून तरी. आणि मग ऐकता ऐकता त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबरच्या गोष्टी चालू झाल्या, एक वेगळी स्पिरिच्युअल जर्नी त्यांच्याबरोबर चालू झाली. आणि आता त्या स्पिरिच्युअल जर्नीला रिव्हर्स गिअर नाही, आता ती ग्रोथवाली जर्नी. त्यांच्यासोबत येणारा प्रत्येक दिवस आपलं वाटतं की बाबा हा वर्थ आहे, प्रत्येक क्षण त्यांच्याबरोबरचा वर्थ आहे. आणि त्यांच्याबद्दल आपण एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये आणि खूप डिटेलमध्ये नक्कीच नक्कीच. एक मला एखादा आठवणीतला क्षण त्यांच्या सोबतचा एखादा अनुभव. ज्यावेळेस पण आहे ना, मी जसं म्हटलं की तुम्ही डिवाइन लाईटला जे काही एक्सप्रेस करता तर डिवाइन लाईट ऐकत असतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स करत असतं, त्या गोष्टीने रिस्पॉन्स करत असतं. आमचा आश्रम आहे कर्जतला आणि ज्यांच्या थ्रू मी तिथं पोहोचलो ना ते एक वेगळे सेलिब्रिटीज आहेत. ओके. आणि मग मला त्यांच्याबरोबर त्यांना थँक्यू एक्सप्रेस करायचं होतं की बाबा मी तुमच्यामुळे ह्या जर्नीमध्ये पोहोचलो, त्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचं. आणि मग असं झालं, मी त्यांना आमच्या आश्रममध्ये त्यांचा अजून एक मोठा फोटो ज्याला मोठी डिवाइन लाईट म्हणतो आम्ही, त्याच्यासमोर मी एक्सप्रेस केलं की मला त्यांच्याबरोबर बोलायचं, त्यांना थँक्यू म्हणायचं, भले ते 2 मिनिटाचं कसं ना म्हणायचं, तुम्ही मदत करता, कसं करताय बघा तुम्ही म्हणून. आणि एवढं मी सांगितलं. त्यानंतर त्या रूममधून मी बाहेर आलो आणि तिथं आलेल्याच एका लोकांपैकी मला सांगितलं, त्यांनी मला विचारलं की तुमची ही जर्नी स्टार्ट कशी झाली. मग त्यांना सांगता मी त्यांना सांगितलं की यांच्यामुळे माझी ही जर्नी स्टार्ट झाली. ठीक आहे म्हणाले, मी लावून देते तुम्हाला फोन, माझ्या फ्रेंड आहेत त्या. त्यांच्याबरोबर बोललो, 5 मिनिटं बोललो, त्यांना सांगितलं हा प्रवास कसा आहे. आणि पुन्हा कळालं की हे त्यांनी ऐकलंय, मी 5 मिनिटाच्या आधी त्यांना सांगितलं आणि 5 मिनिटात ते कसं ते प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ऐकतात, ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर मिरेकल्स नाही करत, पण त्यांच्यासोबत मिरेकल्स आपोआप व्हायला सुरुवात होतात. सो त्यांचं प्रेझेन्स लाईफमध्ये तुम्हाला अजून स्पिरिच्युअल बनण्यासाठी हेल्प करते, अजून मॅच्युअरली तुम्ही गोष्टी करू शकता. आणि त्यांचं मिशन एकच आहे की तुम्ही जगामध्ये प्रेम इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करा, प्रेम स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. ते एकच मिशन आहे, त्यासाठी ते काम करतात, ते ऑर्गनायझेशन काम करते. त्याच्याबद्दल एक मोठा डिटेल पॉडकास्ट नक्की करूया. सर, तुम्हाला असा कुठला एखादा फनी अनुभव आलाय का? म्हणजे आता तुम्ही इतक्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, त्यांना गाईड करतात, तर एखादा असा फनी अनुभव तुमच्या लक्षात राहिलाय? ओके. फनी अनुभव किंवा एखादा फनी क्वेश्चन? ओके. मी फनी अनुभव कसे लोकांचे असतात किंवा लोकांचे एक्सपेक्टेशन्स काय असतात रिडिंगमध्ये, ज्यावेळेस लोक मॅरेजसाठी रिडिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा काय, ज्यावेळेस त्यांना 2 चॉईसेस असतात, त्यांना बघायचं असतं. पण लोक प्रश्न कसा म्हणतात की बाबा हे 2 स्थळ आम्हाला आले, त्यातलं आम्ही कुठलं चूज करू, पण मला हे ए व्यक्तीचं स्थळ आवडलं. ओके. ऑलरेडी तुम्ही डिसाईड केलं की बाबा ए व्यक्ती तुम्हाला आवडले, पुन्हा तुम्ही रिडिंग करता. मग असे क्वेश्चन्स मला थोडे फनी वाटतात की बाबा मी ब्ल्यू घालू का ग्रीन घालू, पण मला ग्रीन आवडलाय, असे वाले क्वेश्चन्स असतात. तो वाला प्रकार आहे. परत
दुसरी गोष्ट होते काय की कधी कधी लोक टेस्ट करण्याच्या प्रयत्नाने येतात, किंवा लोकांचं असं होतं की आपल्याला ती गोष्ट एक्सपोज नाही करायची जगासमोर, मग असे क्वेश्चन्स लोक घेऊन येतात. एका टारो सेशनमध्ये एक मुलगा होता, त्याच्या लग्नाच्या गोष्टी चालू होतात, त्याचं लग्न ठरत नव्हतं वगैरे, असं तो गोष्ट होते. आणि त्यातून आणि सिमिलरली तो कोणाबरोबर तर कुणाला डेट करत होता. मग त्याने ती गोष्ट नाही सांगितली. ज्यावेळेस मी कार्ड्स ओपन केलं त्यावेळेस कार्ड्समध्ये क्लिअरली कळत होतं की हा करंटली कुठेतरी एंगेज आहे, पण आणि फ्युचरमध्ये त्याच मुलीबरोबर त्या लग्न होण्याचे चान्सेस दिसतात. आणि मग हा म्हणतोय की बाबा घरचं अरेंज मॅरेजचं बघतात, अरेंज मॅरेजचं होत. सो मी त्याला विचारलं असं काही होतंय का, तर तो म्हणाला हो असं होत आहे, पण मला हे एक्सपोज करायचं नव्हतं किंवा हे सांगायचं नव्हतं, म्हणून मी तो प्रश्न तशा पद्धतीने फिरवला. पण ज्यावेळेस आम्ही रिडिंग केलं त्यानंतर एक साधारण 7-8 महिन्यांच्या दरम्यान काही आपण गोष्टी केल्या की बाबा ते स्थळ त्यासाठी उत्तम ठरावं आणि काय होतील त्या गोष्टी केल्या, किंवा त्यांनी ऑलरेडी प्लॅन्ड होतं, फक्त काही आपण त्याला पुश केलं की काही रेमेडीज रिच्युअल्स देऊन त्याला थोडं पुश केलं की ते होऊन जातं. करेक्ट. थोडक्यात असं की वकिलापासून अशा गोष्टी लपवायच्या नसतात, अशा यांच्यापासून पण गोष्टी लपवायच्या नसतात. येस, कारण की काय होतं, तुम्ही सांगण्याआधी तुमचा बरोबर असं काही सांगत असतो. कार्ड ज्यावेळेस आपण पुल करतो किंवा ज्यावेळेस तुमचं चार्ट ओपन करतो त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी कळालेल्या असतात. फक्त त्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस करता त्यावेळेस त्यांना अजून चांगला वे मिळतो की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे त्या सोल्युशनसाठी. सो ती गोष्ट कळते. सर तुम्ही म्हणालात कार्ड्स ओपन केल्यावर कळतं किंवा काय, तर हे नक्की काय असतं आणि हे कळण्यासाठी तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्ट केली ह्याच्यामध्ये, कारण ती मेहनतही कळणं महत्वाचं आहे त्याच्या मागे. टॅरो कार्ड्स हे इजिप्शियन किंवा आज इंडियामध्ये आता प्रचलित झालंय खूपदा. टॅरो कार्ड्स एक अशी जर्नी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी उत्तरं मिळतात, तुमच्या प्रेझेंट सिच्युएशनशी तुम्हाला कसा गायडन्स पाहिजे वगैरे मिळतात. त्याची हिस्ट्री मोठी आहे, इजिप्शियन लोकांपासून त्या गोष्टी वापरल्या जातात. 78 कार्ड्सचा डेक आहे, त्याच्यामधून कळतं, त्यातून आपण पुल करतो कार्ड्स आणि बघतो. हे पूर्ण एनर्जी बेस्ड रिडिंग आहे. जवळजवळ मी 2011 पासून टॅरो कार्ड रिडिंग करतोय, शिकतोय, रोज इव्हॉल्व्ह होतोय त्याच्यामध्ये. आणि ह्या जर्नीतून आपल्याला कळतं, म्हणजे टॅरो कार्ड ज्यावेळेस तुम्ही पुल करता त्यावेळेस ते तुम्हाला तुमच्या हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिपसाठी जसं गाईडन्स करू शकतात तसं तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी सुद्धा गाईड करू शकतात. तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देण्यासाठी सुद्धा ते गाईड करू शकतात. ओके. सो टॅरो कार्ड्स एक बेस्ट टूल आहे, सेल्फ डिस्कव्हरीसाठीचं बेस्ट टूल आहे टॅरो कार्ड्स. एक एनर्जी बेस्ड रिडिंग्स होतात, त्याच्यामध्ये तुमची एनर्जी कशी आहे काय त्यावर तुम्ही कार्ड्स पुल करता. त्यावेळेस आम्ही मीडियम असतो, तुमचा हायर सेल्फ, तुमचे गार्डियन एंजल्स, तुमचे अँसेस्टर्स त्या टाइममध्ये तो कार्ड्स पुल करतात तुमच्या थ्रू, आणि मग ते रिडिंग तुम्हाला कळतं, तुम्हाला ते आन्सर्स मिळतात. सर आता ही सगळी झाली तुमची ओळख. हाऊ टू कॉन्टॅक्ट यू? हाऊ थ्रू इंस्टाग्राम. इंस्टाग्राम हँडल आपण शेअर करू त्यांच्याबरोबर, आणि व्हॉट्सअप. सर साताऱ्याला असतात आणि ज्यांना कोणाला सरांचा गायडन्स हवा असेल त्यांनी सरांची वेबसाईट सुद्धा आहे, खाली आम्ही लिंक देऊ त्याच्या, तर ती सुद्धा चेकआउट करा. आणि सर आजच्या पॉडकास्टला तुम्ही आलात आणि मुद्दाही जो तुम्ही सांगितलास की आपण याच्यावर चर्चा करूया, कारण ते आत्ता खूप गरजेचं आहे की स्पिरिच्युअलिटी प्रेमामध्ये कशी हेल्प करते, आणि त्याबद्दल तुम्ही येऊन गायडन्स केलं, याचा नक्कीच अनेक कपल्सला फायदा होईल अशी आशा करतो. आणि थँक्यू सो मच तुम्ही आलात. थँक्यू.